गड पुरंदरावर मुरारबाजीनं वीरमरण पत्कारलं. माझ्या डोळ्यांदेखत शिवबानं जुळवत आणलेल्या स्वराज्याची नासाडी चालू होती. शिवबाची तळमळ नुसती मला दिसत नव्हती, तर माझ्या काळजात दुखतही होती. मुघल सरदारांचा, आदिलशहांचा हा धुडकूस गेली कित्येक शतकं मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. कुणीतरी या, माझ्या अंगाखांद्यावर चढा, मी तुम्हाला सदैव बळ देईन, अशी हाक मारत होतो. ही हाक, आर्त हाक हवेत विरून गेली, पण कुणीही आलं नाही. ऊन, वारा, पाऊस, वणवाग्नी या सगळ्यांमध्ये माझी तपश्चर्या चालू होती, तपस्साधना चालू होती. आणि त्या तपस्साधनेला शिवनेरीवरती फळ प्राप्त झालं. शिवराय जन्माला आले. 1647 साली बापूजींना शिवरायांनी माझ्या मोहिमेवर पाठवलं. काय करू म्हणजे माझी मदत बापूजींना होईल, माझं सहाय्य बापूजींना होईल, याचा मी विचार करत होतो. बापूजीला जवळ येताना पाहून मी उल्हसित होतो. मी कोंढाण्याचा वास्तुपुरुष. पण माझं काम बापूजींनी एकदम सोपं करून टाकलं. ते म्हणाले, अरे बा कोंढाण्या, गड्या इतके दिवस पारतंत्र्यात राहिलास, ये असा स्वराज्यात ये, माझा राजा तुला बोलवतोय. इथे कशी मदत मी करू म्हणजे बापूजीला मदत होईल किंवा त्याला सहकार्य मिळेल, हा मी विचार करतो. आणि इथे बापूजीने तर मलाच थेट मागणी घातली. न कळतपणे तोंडातून शब्द बाहेर पडले, तथास्तु. किल्लेदाराला बापूजींनी चुचकारलं. तोही पठ्ठ्या लगोलग तयार झाला. माझा श्वास मोकळा झाला. जिजाऊ साहेब आणि शिवराय यांनी मला मन भरून पाहिलं. जिजाऊ साहेबांना तर माझ्यावर जीवच जडला. या कारस्थानाचा अखेर लेखाजोखा आदिलशहापुढे मांडला गेला आणि सुरुवात झाली ही कलियुगातल्या शकुनी कारस्थानाला. शहाजीराजांना दगलबाजीने अटक झाली, कैद झाली. आणि ती अटक करणारा होता हा या शकुनी दगाबाजी घोरपडे, बाजी घोरपडे. शिवरायांनी आपल्या बुद्धीची एक आगळीवेगळी झलक पेश करून शहाजीराजांची सुटका केली. पण शहाजीराजांच्या मोबदल्यामध्ये आदिलशहांनी मला मागितलं. आज प्रथमच मला आदिलशाहीत जाताना दुःख होत नव्हतं. माझ्यासारख्याच्या मोबदल्यात शहाजीराजांसारखा भीमपराक्रमी सेनानी आदिलशहाने सोडला होता, मुक्त केला होता. मला पक्के ठाऊक होतं की एक ना एक दिवस शिवबा मला परत आणणार. आणि झालंही तसंच. 1656मध्ये शिवबाने मला स्वराज्यात परत दाखल करून घेतलं. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेस स्वराज्याची एक सीमा मी सर्वात पुढे उभं राहून सांभाळत होतो. अफजलचं संकट टळलं नाही, आसमानी उडून गेलं. आणि स्वराज्याचा हा झंझावात झपाट्याने रोरावत थेट विजापूरला धडका मारू लागला. सिद्दी जोहर, शाहिस्ते खान यासारख्या भरभक्कम आणि यांच्या नावाने कित्येक शत्रू चळचळा कापत अशा शत्रू सेनानींचा धुव्वा उडाला. आणि शिवबाला उत्तर द्यायला काय करावं हे कळेना. शाहिस्ते खानाला तडाखा दिल्यानंतर पुण्यातल्या आज कॉर्पोरेशन मंदिराच्या बाजूला जे रोकडोबाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथूनच घोड्यावर बसून शिवबा माझ्याकडे आले होते. आता हा झंझावात रोखायचा कसा, औरंगजेबाला प्रश्न पडला. आणि त्यांनी दक्षिणेच्या मोहिमेवर, शिवरायांच्या मोहिमेवरती मिर्झा राजांना नामजाद केला. शिवबाचा हा झंझावात रोखायला मिर्झा राजा आला. तो शतचंडी, कोटीचंडी असे कुठले कुठले यज्ञ करतच पुरंदराला वेढा पडला. आणि तो वेढा फोडून जाण्याच्या पराकोटीचा प्रयत्न करत असताना मुरारबाजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वराज्य आणि स्वराज्याची देवता यांच्या प्रसन्नतेसाठी प्राणांची बाजी लावणारे हे तिसरे बाजी. पुरंदराच्याच पहिल्या लढाईत बाजी पासलकर, घोडखिंडीच्या लढाईमध्ये आपल्या रक्ताने ती खिंड पावन करणारे बाजी प्रभू देशपांडे, आणि पुन्हा एक वार पुरंदरासाठीच आपलं रक्त सांडणारे हे मुरारबाजी देशपांडे. कदाचित ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा जो मंत्र आहे, हा महामृत्युंजय मंत्र आहे,
हा जप याच साऱ्या ज्ञात आणि अज्ञात बाजींसाठीच लिहायला गेला असावा, अन्यथा असे बाजी पुन्हा पुन्हा जन्माला आलेच नसते. राजे कष्टी झाले. स्वराज्याची नासाडी पाहावे ना. कुडतोजींनी शाहिस्तेखानासारखा डाव मिर्झा राजांवरती टाकून पाहिला, पण मिर्झा राजा सावध होता. कुडतोजी पकडले गेले. पण त्यांच्या या पराक्रमाला दाद म्हणून महाराजांनी त्यांना प्रतापराव असा किताब दिला आणि हेच प्रतापराव पुढे नेसरीची खिंड करून पावन झाले. तेच सरनोबत प्रतापराव गुजर. शिवबाला मार्ग सापडे ना. त्याला एक घर मागं घ्यावं लागतं कधीतरी. आणि स्वराज्याचे हाल तर बिलकुल पाहावे ना. राजांनी मिर्झा राजांसोबत तहाची बोलावणी चालवली. 23 किल्ल्यांसकट शेकडो खुनांचा मुलूक शिवरायांना मोगलांकडे द्यावा लागला. स्वराज्याचा एवढा मोठा लचका तोडून तरी मिर्झा राजा शांत बसला का? नाही. तो म्हटला, औरंगजेबाला भेटायला शिवरायांनी दिल्लीला गेलं पाहिजे. मला स्वराज्यात राखण्यासाठी म्हणून शिवबांनी आऊसाहेबांना माझ्या गडी आणून ठेवलं होतं. पण मिर्झा ऐके ना. मग मलाही मुकाटपणे मुघलांच्या स्वाधीन केलं गेलं. स्वराज्याचा भगवा उतरून मुघलांचा तो चांद तारा माझ्या मस्तकी फडकू लागला. स्वराज्याची राजधानी राजगड आणि त्याला जणू वेढा घालून बसलेले मी पुरंदर. एक तोरणा तेवढा आईसाहेबांच्या जवळ होता आणि आम्ही सगळे त्याला बळ देत होतो. गड्यात थोडी कळसोस. हा वादळाचा जोर सरला की स्वराज्य सूर्य पुन्हा तळपू लागेल आणि त्याला बांध घालण्याचे सामर्थ्य कोणातही उरणार नाही. राजे तिकडे औरंगजेबाच्या तावडीत सापडलेले आणि आऊसाहेब उरल्या सुरल्या स्वराज्याची आणि स्वतःची काळजी घेत खंबीरपणे उभ्या. धन्य ती मावली. एक दिवस अचानक राजगडावरून तोफांचे आवाज ऐकू आले. कान टवकारले गेले आणि ज्या बातमीसाठी स्वराज्याचे प्राण कानात आलेले होते ती बातमी आली. राजे सुखरूप राजगडी परतले. आनंदी आनंद झाला. मन खाली घालू बसणाऱ्या सिंहासारखा दिसणारा मी आता पुन्हा सावज टिपण्याच्या पवित्र्यामध्ये येऊन बसलो. केदारेश्वराचे स्वर्गात भिडणारे टोक, पुरंदराचे ते टोक अधिकच अणकुचीदार झाले. पुरंदराला मी वाऱ्यावरून निरोप धाडला, गड्या आता पहा या साऱ्या सुलतानी सत्ता कशा असमंती उडून जातात. 4 वर्ष राजांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी नीट बसवण्यात घालवली. दिल्लीकडून औरंगजेबाच्या जाचक जिझिया कराची बातमी आली आणि राजांना हवी असलेली संधी तोडायची संधी सापडली. याच वेळेस आऊसाहेबांनी इच्छा प्रकट केली, तेवढा कोंढाणा परत घ्या. त्यावरील तो चांद तारा नजरेत खुपतो. लढाई करून मला जिंकणं ही काही साधी गोष्ट नाही. राजांनाही ते माहीत होतं. म्हणूनच राजे विचारात पडले. तोड सुचेना कोणता हिरा खर्ची घालावा म्हणजे सिंहगड मिळेल. खर्ची घालावा या शब्दाला राजे अडखळले, अस्वस्थ झाले. याच दरम्यान आपल्या लेकराच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी म्हणून तान्हाजी आपल्या या बालमित्राला शिवरायाला आमंत्रण करण्यासाठी राजगडी आले होते. आमंत्रण करताना तान्हाजीला आपल्या बालमित्राची अस्वस्थता कळली. राजांनी त्याला दाद लागू दिली नाही, तरी तान्हाजींनी आऊसाहेबांना जाऊन खोदून खोदून विचारलं आणि मग त्यांच्या ध्यानी आलं, राजे माझ्या विवंचनेत आहेत. तान्हाजी रुसले. म्हणाले, राजे म्या का एवढा परका झालो. ठरलं, राज कोंढाणा म्या घेतो. राजे हसले. पण तेवढ्यात त्यांना उमगलं की तान्ह्याच्या घरी तर कार्य आयोजलं आहे. तान्हाजी हट्टाला पेटले. तान्हाजी निघाला. तिकडं घरी समधी मंडळी त्याची वाट बघू लागली. तान्हाजी राहिला कधी कुठं? तान्हाजी तो शिवबाला गवसला, बाकीच्यांना बरा गवसेल. राजांवरची अपार आणि निरपेक्ष निष्ठा, मातीत घाम गाळून कमावलेलं शरीर, तान्ह्या आपल्या पराक्रमानं राजांच्या हृदयात मावत नव्हता.
तर राज तानाजीच्या मनात उरून काकणभर उरतच होते. करकरणाऱ्या वहाणा, गुडघ्यापर्यंत बांधलेलं धोतर आणि त्यावेळेस तटतटून बांधलेली बाराबंदी आणि त्या बाराबंदीच्या आड असलेली औरस चौरस अशी बुलंद छाती, भली थोरली मनगटं आणि त्यांच्या पंजात कसलेली ढाल आणि तलवार यांचा मूर्तिमंत मावळा म्हणजे तानाजी. तानाजीने माझी चारही बाजूंनी पाहणी केली आणि डोणागिरीचा कडा हेरला. मीच दचकलो. एवढंसं पोर आपल्या साथीदारांसकट या कड्यावरून येणार? हात निसटला, पाय घसरला तर? नको नको नको, तो अभद्र विचारच नको. मी धास्तावलो, पण तानाजी नाही. त्यानं कड्याला हात घातला आणि पाहता पाहता ते सारे वीर वानरासारखे गडावर दाखल झाले. गडाच्या गस्ती पथकाला चाहूल लागली. अवघ्या 300 मावळ्यांनीशी तानाजी मला न्यायला आले होते. लढाई सुरू झाली. मावळे इरेसरीने झुंजू लागले. शत्रू मोठा होता. वेळ घालवला तर आपण सगळेच कापले जाणार आणि त्याआधी घाई करायला हवी. संपूर्ण शत्रू सावध व्हायच्या आत त्याला मारायला हवा. आपला डाव असा साधायला हवा. तानाजी मोठ्या शर्थीनं लढत होते. तिकडे कल्याण दरवाजात तानाजीचा धाकटा भाऊ सूर्याजी येऊन थांबला होता. किल्लेदार उदयभानाला खबर गेली. गनिम आला, हल्ला आला, मराठे आले. प्रथम त्याला समजेच ना, हा हल्ला आला तरी कुठून? पण तो लगेच सावरून लढाईस उतरला. एव्हाना तानाजी झुंजत झुंजत गडमाथ्यावर पोचले होते. समोर येईल त्याची खांडोळी करत आणि असंख्य जखमा अंगावरती मिरवत तानाजी लढत होते. डोणागिरीची चढाई नंतरची ही लढाई, त्यामुळे मावळ्यांची दमछाक होत असलेली तानाजीला दिसत होती, तशीच ती मलाही दिसत होती. मला बोलता येत नाही, पण तानाजी सगळ्यांना जोर जोरात ओरडून प्रोत्साहित करत होते, स्वतः लढत होते आणि मावळ्यांनाही लढवत ठेवत होते. शत्रूच्या आणि मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक मला होत होता आणि लढता लढता उदयभान आणि तानाजी एकमेकांसमोर आले. उदयभान राजपूत गडी, पराक्रमी आणि शक्तिशाली, त्यातून तो ताज्या दमाचा. तानाजी थकत चाललेला. आता उदयभानाला पाहताच तानाजी उसळले. उदयभानाचेही भान हरपले. तो लढायला पेटला. दोघेही एकमेकांवर धावले, जणू डोणागिरीच्या कड्याने पृथ्वीकडे झेप घेतली. जीव खाऊन दोघे एकमेकांची भांडू लागले, घाव घालू लागले. एकाला जिंकायचं होतं तर दुसऱ्याला हरायचं नव्हतं. विजेच्या वेगालाही लाज वाटावी एवढ्या वेगाने त्यांचे घाव एकमेकांवरती कोसळत होते. हे युद्ध पाहून मीच काय, बाकीचे मावळे आणि मुघलही स्तिमित झाले. सारेच जण या दोघांकडे पाहू लागले. राजे राजगडावरून पाहत असतील, त्यांना दिलेला शब्द राखायचा आहे या विचाराने तानाजी सारे बळ एकवटून उदयभानावर वार करत होते. पण शेवटी तोही माणूसच ना. दोघांच्या तलवारी एकमेकांना भिडल्यावर ठिणग्यांचे लूळ उठत होते. ढाली एकमेकांना भिडल्या की जणू मेघगर्जना होत होती. आणि अशाच एका टकरीत उदयभानाचा घाव तानाजीवर पडला. तो अडवायला तानाजीने आपली ढाल पुढे केली, पण दुर्दैव आड आले. ढाल तुटली, कवच निखळलं. ते दृश्य पाहून मोगलांना चेव चढला. त्यांनी मराठ्यांवरती जोराचा हल्ला सुरू केला. तानाजीनं ओळखलं की आता निखराचं लढायचं. डोक्याचं मुंडासं काढून त्यांनी त्यावर उदयभानाचे वार अडवायला सुरुवात केली. दुसरी ढाल येणार कुठून? सारेच लढाईत गुंतलेले. या कलियुगातल्या मृत्युंजयाने आपलं मरण ओळखलं. जिथे ढाल तुटली तिथे मुंडासं काय आणि किती पुरणार? तानाजीने उदयभानाला आव्हान दिले आणि उदयबान जखमी सिंहाची शिकार करायला सरसावला. त्याचे प्रखर वार तानाजी आपल्या डाव्या हातावर झेलत होते. प्रत्येक वाराबरोबर, प्रत्येक घावाबरोबर रक्ताचं कारंज उडत होतं. तो प्रचंड रक्तस्त्राव, काय बोलू. थिजल्यासारखा मी ते युद्ध बघत होतो. आणि अखेर तो घाव आला. उदयभानाचा तो शक्तिशाली घाव अडवायला तानाजीचा थिटा झालेला डावा हात अपुरा पडला आणि तानाजीच्या काळजाचा वेध घेत तो तानाजीचा देह भेदून गेला आणि तानाजींनी राखून ठेवलेला अखेरचा वार उदयभानाला कापून गेला. तानाजी पडला. मी डोळे मिटून घेतले आणि राजांचा विचार आठवला, कोणता हिरा खर्ची घालावा.
तानाजी नावाचे रत्न आज माझ्या मातीत मिसळले. तानाजी पराक्रमाची शर्थ करून मृत्युंजय झाला. मरते समयी त्याने आपल्या मनीचे गुज मला सांगितले, गड्या कोंढाण्या, तुला मुघलांकडे दिला याचा एवढा राग धरतोस र? गड्या घे घे, माझे प्राणदान देतो तुला, पर ह्यो रुसवा सोड. ये राजा, स्वराज्यात ये, माझा राजा तुझी वाट पाहतोय. हे समर्पणाचे बोल ऐकून मी सुन्न झालो आणि अभावितपणे म्हणालो, तथास्तु. ज्याला हरायचे नव्हते तो आणि ज्याला जिंकायचे होते तो, हे दोघेही सूर्यमंडळ भेदून गेले. सूर्याजीने सैरभैर झालेल्या साऱ्या मावळ्यांना एकत्र केले आणि सारे मिळून पुन्हा मोगलांवरती तुटून पडले. मी स्वराज्यात दाखल झालो. राजे स्वतः आले, पण तानाजीचे ते निष्प्राण शरीर पाहून अतोनात कष्टी झाले. या दुःखातून त्यांना सावरायला खूप काळ गेला. आऊसाहेब फार फार कष्टी झाल्या. राजे उद्गारले, एक गड आला पण एक गड गेला. अशी झुंजना मी कधी आधी पाहिली होती ना नंतर कधी पाहिली. असे वाटून गेले की जेव्हा तान्हाजीने मला गवसणी घातली तेव्हाच का नाही मी तथास्तु म्हणालो. पुढे शिवबाचा झंझावात पाहिला, स्वराज्याचा विस्तार पाहिला. शिवबा राजा झाला, शिवबा छत्रपती झाला. केवढा आनंद. 6 वर्षात पुढे शिवबाने आम्हा सर्वांचा निरोप घेतला आणि मग मात्र औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. मोठा धामधुमीचा काळ. शंभूराजांनी प्राणपणानं स्वराज्य जपलं. त्यांच्या हयातीत एकही किल्ला औरंगजेब जिंकू शकला नाही. एवढेच नव्हे तर शंभूराजे नावाचं वादळ त्याला आवरलं नाही, म्हणून मराठ्यांचा नाच सोडून तो औरंगजेब विजापूर आणि गोवळकोंड्याकडे निघून गेला. त्या दोन्ही शाह्यांचा त्याने निपात केला आणि मग पुन्हा मराठ्यांवरती चाल करून आला. फितुरी हा मोठा शाप आहे. त्याच फितुरीने शंभूराजे त्याला जिवंत सापडले आणि त्याचे हाल हाल त्यांनी करून त्यांनी शंभूराजांना मारून टाकले. शंभूराजे अमर झाले आणि त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्यात असे अनेक शंभू त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निर्माण झाले आणि ते औरंगजेबावरती भारी पडले. पाहते एकदा धनाजी आणि संताजी. शंभूराजाच्या बलिदानानंतर मुघलांनी मला जिंकून घेतलं, पण फार काळ नाही. 1693 पुन्हा सरदार नावजी बलकवडे यांनी मला स्वराज्यात आणलं. नावजीच्या पराक्रमानं मला तान्हाजीची आठवण झाली. बघा त्याची कथा सांगतो. नावजी लखमाजी बलकवडे शंभूराजांच्या बलिदानाने प्रेरणा घेऊन असे अनेक शंभू ज्या राज्यात जन्मले त्यातलाच हा एक प्रति तानाजीच. औरंगजेबाने शंभूराजांच्या मृत्यूनंतर अनेक किल्ले जिंकून घेतले. ते पाहता पाहता मराठ्यांना अनेक ठिकाणी त्याला प्रतिकार करणं अवघड व्हायला लागलं. शंकराजी नारायण सचिव यांनी अनेक शूर आणि धाडसी सरदारांना गोळा केलं. त्यामध्ये हा नावजी होता. शंकराजींच्या पायदळात हा पदाती सप्तसहस्त्री होता. सिंहगड घेतलास तर पवन मावळातलं सावरगाव तुला इनाम, असं त्याला सांगितलं. विठोजी कारके आणि नावजी यांनी माझी पाहणी आरंभली. यावेळेस मी सावध होतो. आधीच तथास्तु म्हणू का? नावजीला अडचणी दिसू लागल्या. गड सावध होता. नेहमीपेक्षा जास्त पहारा आणि सैन्य गडावर होतं. इतिहासाची पुनरावृत्ती घडणार का? माझ्याकडे इतिहास आहे, अनुभव आहे, पण मला भविष्याचं काहीही ज्ञान नाही. मी दचकलो होतो, पण तानाजीचा अभ्यास पाहता त्याच्यापेक्षा जास्त आधी मीच आतुरलो होतो पुन्हा स्वराज्यात येण्यासाठी. नावजीचा अभ्यास पूर्ण झाला. राजमाची किल्ल्यावरून निवडक मावळे घेऊन नावजी निघाला. 25 जून 1693. तब्बल 5 दिवस हे सारे माझ्या जंगलात जणू गायब होऊन राहिले होते. संधी दिसली आणि ती संधी साधली. 30 जून 1693ची सकाळ. आले कधी आहेत? 25 जूनला. हल्ला कधी आहे? 30 जूनला. 5 दिवस हे सैन्य
कुणालाही दिसणार नाही अशा अवस्थेत जंगलात लपून होतं. 30 जून 1693ची सकाळ. पावसाळी सरदारलेलं वातावरण, धुकं, यामुळे गडाच्या खालच्या जंगलात काय चाललंय हे गडावरून समजत नव्हतं. जणू माझ्या तथास्तूला इंद्रदेवांनी प्रतिसाद दिला होता. गडाला शिड्या लावता आल्या नाहीत, मग आता काय? नावजीने शक्कल लढवली. एकमेकांच्या खांद्यावरती उभं राहून जायचं. आता काय म्हणावं याला? पडला तर एक नाही, सगळेच पडणार. माझं पारतंत्र्य पुन्हा नको, तो विचारच नको. ज्या कड्यावरून नावजी आला ना, तोच आजचा हा खांदकडा. खांद्यावरून चढून आला म्हणून खांदकडा. टप्प्याटप्प्याने नावजी आणि त्याचे सगळे मावळे गडावरती आले. गडावर हल्ला आला हे कळले असते तर गड सावध झाला असता आणि मग सगळा जुळवलेला बेत फसला असता. नावजी आणि मावळे गुपचूपपणे एक एक पहारा कापत कापत पुढे जाऊ लागले. नावजींचे ते अचाट साहस पाहून खाली विठोजी कारकेंचे पण भाऊ फुरले आणि बाकी सगळे मावळे शिड्या लावून गडावर दाखल झाले. युद्ध सुरू झाले आणि पेटण्याआधीच भिजले. नावजीचा झंझावातच एवढा मोठा होता की त्यात मोगलांचा पार पालापाचोळा झाला. मी पुन्हा स्वराज्यात आलो. आनंदी आनंद झाला. अजून एक मोठ्या अभिमानाने भाळावर मिरवण्याचा क्षण माझ्याकडे आहे. नावजींच्या लढाईच्या आधीची ही घटना. शंभूराजांना मारल्यानंतर खुद्द औरंगजेबाच्या तंबूचे सोनेरी कळस कापून संताजी आणि धनाजींनी जे आणले तेव्हा ते थेट माझ्याकडेच आले होते. एक मन आनंदलं आणि एक मन दुखावलं. आनंदलं कारण शंभूराजाचं बलिदान व्यर्थ नाही गेलं आणि दुखावलं कारण हे आधी थोडं करता आलं असतं तर. या पराक्रमाला किंचित उशीर झाला का? शंभूराजाची सुटका नसती का करता आली? दैवगतीपुढे कोणाचंही काहीही चालत नाही. त्यावेळेस मला श्रीकृष्ण आणि अभिमन्यूची आठवण आली. अभिमन्यू श्रीकृष्णाच्या बरोबरच होता. महाभारताच्या लढाईमध्ये मात्र अभिमन्यूला श्रीकृष्ण वाचवू नाही शकला. दैवगती. पुढे औरंगजेबाच्या तावडीतून निसटून छत्रपती राजाराम महाराज माझ्या गडी येऊन राहिले होते. इथेच त्यांनी त्यांचा अखेरचा श्वासही घेतला. त्यांची समाधीसुद्धा आहे. 3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांनी आपला निरोप घेतला. काय योगायोगे बघा. बरोबर 30 वर्ष 1 महिना आधी म्हणजे 4 फेब्रुवारी 1670मध्ये तानाजी माझ्यात विलीन झाले. मुघल आणि मराठे यांच्यात तब्बल 27 वर्ष युद्ध चाललं. 1693मध्ये नावजींनी मला स्वराज्यात आणलं, पण मोगलांनी पुन्हा मला 1703मध्ये बंदिस्त केलं. पुढची 3 वर्ष मी मोगलाई सहन केली. 1706मध्ये पंताजी शिवदेव आणि पंतप्रतिनिधी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला पुन्हा स्वराज्यात आणलं. नंतर मात्र मी कायमचा स्वराज्यात राहिलो अगदी 1818पर्यंत. तब्बल 2000 वर्षांचा माझा इतिहास आहे. कौंडिण्य मुनींच्या नावाने मी कोंढाणा बनलो, तर काही वेळा माझा उल्लेख सिंहगड असाही आहे. माझ्या अंगाखांद्यावर यायला पुण्याकडील बाजूस तसेच पलीकडे खेड शिवापूरकडील बाजूस 2 मार्ग आहेत. पुणे दरवाजा म्हणजे 3 दरवाजांची साखळी, यातला 3रा दरवाजा थेट यादवकालीन आहे. खेड शिवापूरकडे कल्याण दरवाजा आहे. हा शिवकाळातील राजमार्ग होता. आज बदलत्या दुनियेत माझे आणि माझ्या सवंगड्यांचे महत्त्व कमी झालं आहे, पण तरीही आजही जुन्या काळातल्या माझ्या बलदंडपणाची साक्ष देत आजही मी उभा आहे. तुम्हाला साद घालतो आहे. मागील शतकात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि शिवरायांपासून प्रेरणा घेऊन आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस मला भेटायला आले होते. लोकमान्य टिळकांचा बंगला आजही इथे उभा आहे. टिळक आणि गांधी या ऐतिहासिक भेटीचाही मी साक्षीदार आहे. नेताजींनी तर माझ्या इतिहासाने एवढे भारावून गेले होते की त्यांनी चक्क माझ्यावरती एक वीररसयुक्त गाणं सादर केलं होतं. त्यांच्या मनातली स्वातंत्र्याची इच्छा मी जाणली आणि म्हणले तथास्तु.
त्यांना शिवरायांच्या इतिहासाने एवढं झपाटलं होतं की जेव्हा इंग्रजांनी त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं तेव्हा शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा अभ्यास करून त्यांनी स्वतः त्याची अंमलबजावणी करून ते इंग्रजांच्या हाती तुरी देऊन पळून गेले होते. पुण्यातील गोविंद बापट यांनी बनवलेल्या बॉम्बचे प्रात्यक्षिक त्यांनी लोकमान्य टिळकांना दाखवायला निवड माझीच केली होती. तर गड्यांनो, असा हा वैभवशाली इतिहास माझ्याकडे आहे. ऐकायला या, मला भेटायला या. म्हातारा झालो आहे पण थकलेलो नाही आणि वाकलेलो तो बिलकुल नाही. मी वाट पाहतोय तुमची. आता इतक्या सोयी आहे की तुम्हाला वरपर्यंत चढून यायचे कष्टही नाही. माझा आणि माझ्या पर्यायाने आपला इतिहास डोळे भरून पहा, कान उघडे ठेवून ऐका, अनुभवा. माझं राजगडाचं, तोरण्याचं आणि पुरंदराचं संभाषण ऐका. ते तुम्हाला नक्की ऐकू येईल, कारण तुम्हात आहे इतिहास घडवण्याची शक्ती. सिंहगड.